तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज टोटली तुम्हाला ऑर्डर बुक एम्प्टी दिसत असेल. आज मोठा इव्हेंट होता, बजेट होता. त्यानंतरही आपण आज कोणतीही ट्रेड एक्झिक्यूट केलेली नाही आहे. कारण की अशा इव्हेंटमध्ये इमोशन कंट्रोल करून मार्केटला बाहेरून ऑब्झर्व्ह करणं तेच गरजेचं असते. कारण की व्होलॅटिलिटी कशाप्रकारे राहते ते तुम्ही आज बघितलेलं असेल आणि त्यालाच आपण आज फॉलो केलेलं आहे. तसंही मी जेव्हा आपण लाईव्ह स्ट्रीम करत होतो तेव्हा तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं होतं की जो आपण प्रीमियम डाटा बघतोय तो टोटली न्यूट्रल होता. दोन्ही साईडनी शॉर्ट बिल्डअप करून ठेवलेले होते. कॉल साईडनी पण होते आणि पुट साईडनी पण होते. त्या अकॉर्डिंग दिसत होतं की टोटली जो रेंज आहे तो ऑलरेडी मार्क झालेला आहे आणि जे पोझिशन होत्या ते पण हेवीली बिल्डअप केलेल्या होत्या. जनरली मोठा इव्हेंट जर असला तर जे पोझिशन असतात ते थोडे स्मॉल असतात. त्यानंतर एक डायरेक्शन येते आणि मग त्यानंतर मार्केट त्या साईडनी चालायला स्टार्ट करते. बट आज जे पोझिशन होत्या दोन्ही साईडनी हेवीली बिल्ड करून ठेवलेल्या होत्या आणि त्या अकॉर्डिंग मी सांगितलेलं होतं की आज तुम्हाला टोटली इमोशन कंट्रोल करायचे आहे, तुमच्या अकाउंटला प्रोटेक्ट करायचं आहे आणि आज कशा प्रकारे मार्केट मुवमेंट करते ते फक्त ऑब्झर्व्ह करायचं आहे. आणि आज दिवसभर आपण तेच केलेलं आहे. लाईव्ह स्ट्रीम तुम्ही आज पूर्णपणे एन्जॉय केलेली असेल. भरपूर जणांनी रिव्ह्यू दिले की आज ट्रेड नाही घेतली तर बरं झालं, कारण की आपला जो सेटअप आहे तो पण प्रॉपरली मॅच होत नव्हता आणि जे व्होलॅटिलिटी होती ती पण एक्स्ट्रीम लेवलवर होती. त्यामुळे तुम्हाला आज ऑर्डर बुक टोटली एम्प्टी दिसत असेल. इथे तुम्हाला मी पोझिशन पण दाखवतो. पोझिशन पण टोटली एम्प्टी आहे. मार्केटमध्ये भरपूर जणांनी जो आजचा बजेट होता त्या अकॉर्डिंग खूप हवा बनवलेली होती. बट मार्केटने टोटली एका रेंजमध्येच पूर्ण दिवस घालवलेला आहे. थोडीशी व्होलॅटिलिटी क्रिएट केली आणि जे क्लोजिंग दिली आहे ते एका रेंजमध्येच आहे. तरी आपण डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली मार्केटने कशा प्रकारे मुवमेंट केलेली आहे ती. आधी आपण डिस्कस करून घेऊ निफ्टीला. निफ्टीची ओपनिंग आज स्लाइटली थोडीशी गॅपअप होती. फर्स्ट कॅन्डलने थोडीशी बेरिश क्रिएट केली आणि इथे सेटअप तुम्हाला क्रिएट होताना दिसेल. बट मी क्लिअरली सांगितलं होतं की जोपर्यंत पूर्ण जो बजेट आहे तो क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. म्हणून मी ही जी एंट्री आहे हे टोटली अवॉइड करायला सांगितली होती. त्यानंतर मार्केटनी हे जे सेलर होते यांना ट्रॅप केलं, वरच्या साईडनी ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. बट ही लेवल जी आहे ती आता ही प्रोटेक्ट होती. इथे तुम्हाला दिसेल की अपसाईडनी मुवमेंट केलेली आहे. इथे एक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. बट ही जी कॅन्डल होती ही 11 वाजेच्या आत होती आणि 11 वाजता जे आहे ते बजेट सुरू होणार होता. तर अशा ठिकाणी आपण एंट्री करत नाही, तर आपण थोडंसं बाहेरूनच ऑब्झर्व्ह करत होतो. त्यानंतर 2 कॅन्डल यांनी होल्ड केल्या आणि मग त्यानंतर लगेचच व्होलॅटिलिटी आलेली होती आणि डायरेक्टली यांनी डे लो टच केला. पुन्हा रिकव्हरी दाखवली, पुन्हा वेळ थांबला, त्यानंतर पुन्हा एकदा डे लो टच केला, त्यानंतर पुन्हा रेंज क्रिएट केली. तर जो दिवस पूर्ण घालवलेला आहे तो एका रेंजमध्येच आहे. जी क्लोजिंग दिली आहे ती पण रेंजमध्येच आहे. तर एवढं काही खास आज सेटअप नव्हते पण, त्यामुळे आज आपण यामध्ये कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. अशाच प्रकारची मुवमेंट बँक निफ्टीमध्ये पण होती, ते पण तुम्हाला मी एकदा दाखवून देतो. ओके, तर इथे तुम्ही बघाल यांनी पण चांगली गॅपअप ओपनिंग दिलेली होती. यांनी थोडीफार मुवमेंट केली. ही जी रेंज होती याच्या खाली यांनी क्लोजिंग दिला आणि कंटिन्यू डाऊनफॉल दाखवलेला आहे. बट यामध्ये पण मी सेम सांगितलेलं होतं 11 वाजेच्या नंतर आपल्याला ट्रेड घ्यायची आहे. यांनी पण चांगली रिकव्हरी दाखवली. हा जो लेवल आहे हा रिस्पेक्ट केला, व्होलॅटिलिटी केली, पुन्हा थांबला, पुन्हा व्होलॅटिलिटी केली. इथे पुन्हा बायर ऍक्टिव्हेट झाले, अपसाईडला ब्रेकआउट दाखवलं. इथे पीडीएच वर यांनी थोडंसं रेजिस्टन्स फेस केलं, पुन्हा आलं, ब्रेकआउट दाखवलं, पुन्हा जे बायर होते यांना ट्रॅप केलं, पुन्हा खाली आणलं आणि त्यानंतर रेंजमध्ये स्पेंड करून यांनी जे क्लोजिंग दिली आहे ती पण ऑलमोस्ट जवळपासच दिली आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही इंडायसेसनी कशा प्रकारे मुवमेंट केलेली आहे ते इथे क्लिअर झालेलं असेल. हा फक्त व्हिडिओ अपडेट व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला सांगायचं होतं की या अकाउंटमध्ये आज आपण कोणतेही ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे, कारण की जनरली बजेट सेटल झाल्यावर मार्केट एक साईडनी मुवमेंट करतो. बट तशी काही मुवमेंट आपल्याला आज दिसलेली नाही आहे, त्यामुळे आपण आज टोटली इग्नोर केलं. होप करतो तुम्ही पण तुमचा आजचा दिवस प्रॉपरली मॅनेज केला असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.